या संपामुळे गेल्या काही दिवसांपासून घटलेली भाज्यांची आवक आता हळूहळू सुरळीत होतीये। पुणे, नवी मुंबईसह नाशिकच्या बाजार समितीमध्ये आज भाजीपाल्याची मोठी आवक झाली, त्यामुळे भाज्यांचे दर नियंत्रणामध्ये आले। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अनेक भाज्यांनी 100 गाठली होती, त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आला होता। मात्र आता दर आवाक्यात येण्यास सुरुवात झाल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळतोय। दरम्यान नाशिक बाजार समितीमधली नेमकी काय परिस्थिती आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी सागरने, बघूया। नाशिक मधला भाजी बाजार आता पूर्वपदावर येतोय का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण गेल्या 7 दिवसापासून संपामुळे पाठ फिरवलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी मात्र मोठ्या प्रमाणावर भाजीपाला बाजारात आणलेला होता। मी आता नाशिकच्या बाजार समितीमध्ये आणि आपण चित्र बघू शकतोय। खरं तर या क्षणाची, या वेळेची सगळेजण वाट बघत होते, कारण शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होतंय। गेल्या 7 दिवसापासून संप सुरू असल्यामुळे जवळजवळ 100 कोटी रुपयांची उलाढाल थांबलेली आहे। आणि इतकंच नाही तर एकीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असताना दुसरीकडे सर्वसामान्यांनाही महागाने भाजीपाला विकत घ्यावा लागत होता। कालच्या पेक्षा आजची परिस्थिती बाजारातली अतिशय चांगली आहे। काल 100 पार केलेल्या अनेक वस्तू ज्या आहेत त्यांचे दर आता परत एकदा 20-30 रुपयांवर आलेले। सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये हा संपूर्ण भाजीपाला आता आलेला आहे। खरं तर हे आलेले लोक जे आहेत हे शेतकरी नाहीये, परंतु यांना भरेकरी असा एक शब्द वापरला जातो। शेतकऱ्यांच्या बाजारातून माल जो आहे, भाजीपाला जो आहे तो हे भरेकरी विकत घेतात आणि बाजारात आणून विकतात। त्याच्यामुळे हे चित्र जे आहे याच्यामध्ये आपण जे बघतोय याच्यातले कदाचित शेतकरी नसतीलही सगळे, परंतु भरेकऱ्यांच्या माध्यमातून का होईना, परंतु हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आता भरेकऱ्यांना माल विकायला सुरुवात केली आहे। आणि ह्या भरेकऱ्यांच्या माध्यमातून बाजार समित्यांमध्ये आता भाजीपाला यायला सुरुवात झाली आहे। भैया, क्या आज के मार्केट क्या है? मार्केट का पोजीशन बहुत टाइट है, जो कि 200 रुपए की जो टमाटे की जाली मिल रही है वो 500 रुपए बोल रहे हैं। कोथमीर की जोड़ी जो 10 रुपए की मिलती वो 50-60 रुपए 70 रुपए ऐसा बोल रहे हैं। अब बघू शकतो ही सगळी परिस्थिती आहे। खरं तर काल अजिबातच जो माल नव्हता बाजारात, आज किमान भाजीपाला बाजारात आला आहे। त्याच्यामुळे काही प्रमाणात का होईना, परंतु कालपेक्षा भाव जे आहेत भाजीपाला ते आज बरे आहेत। याच्याही पेक्षा कमी भाव होतील जसा भाजीपाल्याचा जो स्टॉक आहे तो येईल तसे अजून भाज्यांचे दर होतील। काका, काय परिस्थिती मार्केट? आज बरे आहेत भाज्या, काल भाजीपालाच मिळत नव्हता, आज बरे आहे, कालपेक्षा आज बरी परिस्थिती। भाजी संपाबद्दल काय वाटतं तुम्हाला? मिटायला पाहिजे संपल साहेब, बस मिटायला पाहिजे साहेब। आता भरपूर भाजीपाला येऊ राहिला, संपून मिटायला पाहिजे भरपूर। महत्वाचा प्रश्न हा आहे की उद्या सुकाणू समितीची बैठक आहे। संप पुढे चालवायचा की नाही याचा निर्णय खरं तर उद्या होणार होता, परंतु आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी भाजी बाजारांमध्ये माल घेऊन गर्दी केली आहे ते पाहता संपासाठी आता शेतकरी सुद्धा मनातून फारसा इच्छुक नाही हे स्पष्ट होतंय। कारण हातातोंडाशी आलेलं पीक समोर सडताना बघण्याची वृत्ती शेतकरी मनात ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळे आता संप आणि आंदोलन हा एक वेगळा लढा ठेवावा, परंतु यासाठी लोकांना आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशीच कदाचित याच्यातनं भावना असेल। त्याच्यामुळे संप आणि आंदोलन वेगळीकडे ठेवावं, परंतु याच्यातून शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, सर्वसामान्यांना नुकसान होणार नाही असं एक धोरण पुढच्या काळामध्ये या आंदोलकांच्या नेत्यांना ठरवावं लागेल असं दिसतंय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।